नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपला तिसरा दिवस आहे नैनितालमध्ये. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. त्याच्यामध्ये आपण दाखवलं की आपण मुक्तेश्वरला गेलेलो आणि पहिल्या दिवशी पण आपल्याला जास्त काही लोकेशन नाही करता आलं, दुसऱ्या दिवशी नाही करता आलं कारण खूप गर्दी होती नैनितालमध्ये. आज आपण व्यवस्थित टाईम काढून निघालेलो आहोत आणि आज आपण करणार आहोत लोकेशन आपलं कैचीधाम, मेन बाबांचा आश्रम, नीम करोली बाबांचा आश्रम. तर आता आपण चालू आहे कैचीधामला. तर तुम्हाला मी दाखवतो आता पूर्ण जाता जाता आपलं रूट पण दाखवणार आहे आणि कैसीधाम आश्रम पण दाखवणार आहे. कदाचित मोबाईल आतमध्ये तिथे अलाउडच नाही आहे. तर पण तुम्हाला मी बाहेरून दाखवेन पूर्ण आणि त्याच्यानंतर बाबांचे आपण तिन्ही धाम करणार आहोत. कैचीधाम, त्याच्यानंतर काकडी घाट, त्याच्यानंतर अजून त्यांचं हनुमानगडी आपण त्या दिवशीच केलेलं पहिल्या दिवशी आणि अजून एक धाम आहे, आपण ते पण करणार आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. चेतन भाऊ पण रेडी झालेले आहेत आणि आता आपण निघालो आहे कैचीधामला जायला आणि गाडी पण आपली आलेली आहे. तर जाऊया पटापट. गाडी आपली थांबलेली आहे खाली आणि ते हे केलं, लॉक केलं ना. त्याला चावी द्यावी लागेल. आता हॉटेलमधून आपण बाहेर पडतोय आणि आपण तुम्हाला दाखवतो आपण कुठे आहोत नेमकं. आपलं हॉटेल कुठे आहे, बाहेरून हॉटेल कसं दिसतं ते पण दाखवतो तुम्हाला. हा मेन मॉल रोड आहे. हा पूर्ण मॉल रोडचा रस्ता आहे. हा या साईडला मेन मॉल रोड आहे आणि इथे वरती आपलं हॉटेल आहे, हॉटेल हॅप्पी होम. आणि तिथे वरती आपल्या रूम आहे तिसऱ्या माळ्यावरती. हा पूर्ण मॉल रोड. तर जाऊया पुढे. आपली मॉल रोडच्या कॉर्नरला आपली गाडी उभी आहे, तर गाडीत बसूया आणि जाऊया कैचीधामला. मेन आपण कैचीधाममध्ये दर्शन करणार आहोत नीमकरोली बाबांचं, त्याच्यानंतर भूमी आधार, काकडी घाट आणि गोलू देवता. हे 4 मंदिर आपण आज करणार आहे आणि आज 4ही मंदिर आपली होतील कारण आज ट्रॅफिक नाही आहे. पटापट निघालोय, दर्शन करूया. भेटूया तुम्हाला कैचीधामला. आता आपण आलेलो खरं तर कैचीधामला, पण त्याच्याच बाजूला स्वामी विवेकानंद आश्रम आहे. आपण तिकडे पहिला आलेलो आहे, बाजूलाच होतं काकडी घाटच्या. तर आपण सर्वात पहिला ते काकडी घाट करणार होतो, मग कैचीधाम आश्रम आणि मग भूमी आधार करणार होतो. काकडी घाटला आल्यावर बाजूला तिथे आपल्याला स्वामी विवेकानंद आश्रम होतं, तर म्हटलं पहिलं ते करून घेऊया. तर आपण त्यांच्या आश्रमात आलोय आणि इथे आपण खरं तर मासे आहेत, त्यांना आपण थोडंसं खायला टाकायला आलोय. मला दाखवतो. काय असंच त्याचं सगळे आतमध्ये येतात, आतमध्ये येतात सगळे असे. हा, केवढे मासे आहेत बघा इकडे. आणि इथे हे पूर्ण असं त्यांचा आश्रम आहे. चारी बाजूने डोंगर आहे तिथे. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा इथे येतोच आम्ही नेहमी. ही आमची जवळजवळ 4थी का 5वी वेळ इथे पण यायची. इथे असं स्वामी विवेकानंदजींची मूर्ती इकडे आहे ह्या आश्रमात त्यांच्या. आणि अशी छोटी छोटी मंदिरं सुद्धा इथे आहेत आतमध्ये. कालभैरवचं आहे, शंकराचं आहे. छोटी छोटी मंदिर आहे तिकडे. या समोर इथे मेन हायवे येतो आणि इथे मस्त नदी वाहते मधून. आणि इथे अशी छोटी छोटी मंदिर आहेत आतमध्ये. हे कालभैरव मंदिर आहे, हे एक मंदिर आहे, हे राम सीताचं मंदिर आहे. नाही, तर आपण तिथून निघून आता आलोय आपण काकडी घाटला. ते कैचीधामचं जे 4 धाम मधलं एक धाम आहे काकडी घाट.
तर काकडी घाटला पण इथे आलेलो आहे. काकडी घाटला पण बाबा स्वतः इथे येत होते. हे पण त्यांचं एक आश्रमच आहे. असे त्यांचे 4 आश्रम आहेत. काकडी घाट, भूमी आधार, हनुमानगडी आणि हे मेन कैचीधाम, असे 4 आश्रममधले हे एक आश्रम आहे. त्यांचा एक धाम आहे. त्याच्यातल्या आपण पहिल्या धामला आलेलो आहोत. इथे आतमध्ये खरं तर मोबाईल अलाउड नाही इथे, पण जे कुठचंच मंदिर आहे तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. तर जिथपर्यंत दाखवतील तिथपर्यंत तुम्हाला दाखवतो मी. तर ह्या धामला खूप शांतता असते. इथे बरेच कमी लोक येतात. कैची धामला त्या मानाने खूप गर्दी असते. आणि हा धाम बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. बरेच लोक कैची धामवरून रिटर्न जातात दर्शन घेऊन आणि सगळ्यांना वाटतं की तेच मेन मंदिर आहे, पण तसं नाही. खरं तर त्यांचे 4 धाम आहेत. त्या 4 धामापैकी हे एक धाम आहे. हा पण ह्या नदीच्या बाजूलाच आहे धाम. नाही एकदम शांत आहे. ते जास्त कोणी येत नाही इकडे ह्या साईडला. हे थोडंसं आउटसाईड आहे. खरं तर कैचीधामपासून पुढे जवळजवळ 25 किलोमीटर आहे. हे इथे आतमध्ये मंदिर आहे. तर इथे मला मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. मी दर्शन घेऊन येतो, मग पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर फायनली आपण आलोय कैचीधामला. पोहोचलोय आता आपण कैचीधामला. आतमध्ये खरं तर दर्शन करून आलोय आणि इथे मोबाईल अलाउड नाही आहे. हा मेन कैचीधामचं एंट्रन्स आहे आणि इथे समोर मंदिर आहे. मेन मंदिर आहे बाबांचं. समोर बाबांची मूर्ती आतमध्ये. थोडंसं इथे आता काम चालू आहे रस्त्याचं, कारण तिथे खूप गर्दी व्हायला लागली आहे. तर इथे रस्त्याचं काम चालू आहे. इथे नवीन ब्रिज बनवतं डायरेक्ट समोर जायला, आणि इकडनं आधी सगळं हे ओपन होतं. हे पण सगळं बंद करून टाकलेलं आहे. इकडनं खूप वेगळी व्यवस्था केलेली आता. आधी खूप सुंदर होतं. आता हे पूर्ण पॅक करून टाकलं. त्यामुळे अजिबातच आपल्याला इकडे आता फोटो वगैरे काढता येत नाही. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे अजिबातच. सगळंच बंद केलं आहे. तर इकडचं दर्शन करून आपण जाणार आहे भूमी आधारला. भूमी आधारला जिथे बाबा अजून बाबांची कुटिया पण आहे तिकडे. बाबा जिथे स्वतः जाऊन ध्यानाला बसत होते तिकडच्या जागी आता आपण जाणार आहे. तर पटापट जाऊया तिकडे, कारण आता आपल्याकडे परत कमी वेळ आहे. संध्याकाळ व्हायला आलेली आहे. तर पटापट तिकडे पण जाऊया. तर तुम्हाला दाखवतो भूमी आधार पण काय आहे. ते पण खूप सुंदर आहे मंदिर बघण्यासारखं. छोटंसंच आहे, रोडला लागूनच छोटंसं मंदिर आहे. जास्त मोठं मंदिर नाही आहे ते, पण तिथे त्यांची बाबांची कुटी होती आणि बाबा तिथे स्वतः ध्यानाला बसत होते. जिथे बाबांचा स्वतःचा बेड आहे आणि त्या बेडची आज अजून पण तिथे पूजा केली जाते. त्याच्यावर बाबांचा कंबलसुद्धा अजून आहे, जे बाबा स्वतः ओढत होते. पुन्हा आपण आलो आता गोलू देवताला, कारण आपलं हे करायचं होतं आपल्याला. म्हणजे आपण काय करणार होतो, मंदिर बंद झालं, भूमी आधार करणार होतो, पण ते मंदिर बंद झालेलं. भूमी आधारवरून आपण आता डायरेक्ट आलेलो इथे गोलू देवताला. इथे तुम्ही बघू शकता, इथे सगळ्या घंट्या बांधलेल्या आहेत. घंट्यांचं मंदिर बोललं जातं. इथे जशी कोणाची इच्छा पूर्ण होते तर त्या इच्छेनुसार आपल्याला घंटी एक येऊन इथे बांधू शकतो. मित्रांनो परत आपण आलो तर मॉल जोडलं मी, कारण तिकडनं आवडतं मी गेलेलो आपण गोलू देवता मंदिरला. पण नेमकं तिकडे माझी चप्पल कोणतरी दुसराच घालून गेला आणि आता मी बिना चपलीचा चालतोय. हे बघा, मी आता इथे मॉल रोडला आलो चप्पल घ्यायला आणि चेतन भाऊ गेले सगळं सामान ठेवलं हॉटेलला. पहिला आधी चप्पल बघतो, कारण आपलं आज भूमी आधार राहिलं, कारण भूमी आधार नेमकं मंदिर बंद झालेलं. त्यामुळे मग आम्ही गोलू देवता मंदिर गेलं, घंटी मंदिर, जिथे भरपूर घंट्या बांधलेल्या असतात मंदिरात. कोणाची इच्छा पूर्ण होते, जसं प्रत्येकजण आपापली एक एक घंटी बांधतो त्या मंदिरामध्ये, अशी त्या मंदिराची स्टोरी आहे. तर आम्ही तिकडे जाऊन आलो. तर तिकडे गेलेलो, बाहेर चप्पल काढलेली, ते चप्पल नेमकं कोणतरी घेऊन गेलं. तर आता चप्पल घ्यायला आलो, पहिले चप्पल घेतो आणि मग नंतर जेवायला जाऊ आणि मग हॉटेलवर जाऊ. आणि आज आपली मोजकीच मंदिर झाली, 3 मंदिरं झाली आज आपली. आता उद्या आपण नैनिताल झूला जाणार आहे. नैनिताल झू एक आहे इकडे, ती बघायची आहे. आपण बरेच वर्षी ते पण नैनिताल झूला कधी गेलो नाही, तर आपण झू पण बघूया इकडचं कसं आहे. तर भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कंटिन्यू करता आला तर हाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. आणि आता उद्या आपला 4था दिवस असणार आहे नैनितालला. तर भेटूया उद्या.